विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या मॅथ्स अँड फिजिक्स एक्सपर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये इयत्ता 12वी मॅथमॅटिक्स पार्ट 2 चॅप्टर नंबर 1 डिफरन्सिएशन घेणार आहोत. इयत्ता 12वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये विथ ऑप्शन या चॅप्टरमधून तुम्ही 8 गुण मिळवू शकता. चला तर मग चॅप्टर नंबर 1 डिफरन्सिएशन. सुरुवातीला आपण फर्स्ट प्रिन्सिपल काय आहे ते समजून घेऊया. फर्स्ट प्रिन्सिपल इयत्ता 11वी मध्ये तुम्ही हा टॉपिक शिकलेला आहात. थोडक्यात आपण रिवाइज करूया. फाइंड द डेरिव्हेटिव्ह बाय युजिंग द फर्स्ट प्रिन्सिपल. अतिशय सोपा फॉर्म्युला असतो. f dash x is equal to limit of h tends to 0 f of x plus h minus fx upon h. काही ठिकाणी तुम्हाला हाच फॉर्म्युला वेगळ्या स्वरूपात दिसेल. f dash x is equal to limit of h च्या ऐवजी डेल्टा x असू शकतो. डेल्टा x tends to 0 f of x plus delta x minus fx upon h. h च्या ऐवजी तुम्ही घेणार डेल्टा x. डेरिव्हेटिव्ह बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल. तुम्ही 11th स्टँडर्ड मध्ये शिकला आहात, परंतु आता 12वीत आपण त्याच्या पुढील भागाला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, रूल्स ऑफ डिफरन्सिएशन. प्रामुख्याने या चॅप्टरमध्ये तुम्ही जेव्हा एक्झाम्पल सॉल्व करणार, ते एक्झाम्पल सॉल्व करत असताना काही रूल्स यूज करायचे असतात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. सिंगल फंक्शन आहे. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स लिहिणार, परंतु साइन एक्स प्लस कॉस एक्स असे दोन फंक्शन आलेले आहेत. एक्स प्लस लॉग एक्स ई रेज टू एक्स प्लस लॉग एक्स. तर जेव्हा दोन किंवा दोनापेक्षा जास्त फंक्शन तुम्हाला दिलेले असतील तर त्यावेळेस तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढत असताना रूल्स महत्त्वाचे आहेत. पाहूया कोणते रूल्स आहेत. द फर्स्ट रूल इज if y is equal to u plus v, then the formula is dy by dx. ज्या वेळेला मित्रांनो दोन फंक्शन हे ॲडिशनच्या रूपात मांडलेले असतील तेव्हा तुम्ही स्वतंत्र डेरिव्हेटिव्ह घ्या. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ y? dy by dx. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ u? du by dx. डेरिव्हेटिव्ह ऑफ v dv बाय dx. म्हणजेच u आणि v असे दोन फंक्शन असतील आणि ॲडिशन असेल तर तुम्ही डेरिव्हेटिव्ह सेपरेटली घेऊ शकता. ॲज लाईक du बाय dx प्लस dv बाय dx. त्यानंतर सबट्रॅक्शनसाठी इफ y इज इक्वल टू u मायनस v, then dy by dx is equal to du by dx minus dv by dx. पहा, rule number 1, u plus v, then take the derivative separately. u minus v, take the derivative separately. Very simple rules. But third rule is very important. If y is equal to u into v, then u आणि v यांना मल्टिप्लिकेशनच्या रूपात जर दिलेलं असेल, म्हणजे दोन फंक्शन गुणाकाराच्या रूपात आले असतील, तर तेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा?
त्यासाठी फॉर्म्युला बघा dy बाय dx. मित्रांनो त्यावेळेस काय करायचं, एक फंक्शन जसंच्या तसं लिहायचं आहे आपल्याला, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नाही, आणि दुसरं जे फंक्शन आहे त्याचा मात्र डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ v? dv बाय dx प्लस एकदा पहिलं फंक्शन तुम्ही जसं तसं ठेवलं, नंतर दुसरं फंक्शन जसेच्या तसं ठेवायचे आहे v, आणि मग पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. मीन्स अल्टरनेटली तुम्ही डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे दोघी फंक्शनचा, u चा आणि v चा. परंतु ज्यावेळेस तुम्ही v चा डेरिव्हेटिव्ह घेणार, मात्र u जसं तसं ठेवणे म्हणजे ॲज इट इज ठेवणे, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नाहीये. v ॲज इट इज ठेवलेला आहे आणि u चा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे. नेक्स्ट y is equal to u upon v, then dy by dx is equal to, मित्रांनो u into v मध्ये इथे प्लस आलेले आहे, u upon v मध्ये आपण मायनस घेऊया. फर्स्ट v कॉन्स्टंट, टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ u du by dx, मायनस put u constant as it is, take the derivative of v dv by dx divided by v square. मित्रांनो parametric function, if y is a function of t and x is also the function of t, then dy by dx is equal to dy by dt upon dx upon dt. मित्रांनो y is a differentiable function of t, म्हणजे या ठिकाणी t व्हेरिएबल आहे, x is a differentiable function of t, इथं सुद्धा व्हेरिएबल t आहे. आपण या ठिकाणी पॅरामेट्रिक फंक्शन आहे म्हणून t ला पॅरामीटर असं म्हणूया. पॅरामीटर समजा t च्या ऐवजी थीटा दिलेला आहे. इफ y is a function of theta, x is also the function of theta, then the formula is like this: dy by dx is equal to dy by d theta upon dx upon d theta. Theta is a parameter. Theta is a parameter. आणि आधीच्या फॉर्म्युल्यामध्ये t is a parameter. मित्रांनो म्हणून याला पॅरामेट्रिक फंक्शन असे म्हणतात. फार सोपा फॉर्म्युला आहे बघा. dy by dx is equal to dy by dt upon dx upon dt. जर थीटाच्या स्वरूपात प्रश्न आला तर dy by dx is equal to dy by d theta upon dx by d theta. सोपा आहे पॅरामेट्रिक फंक्शन्स. याच्यावर थेरम सुद्धा विचारलं जात असतं आणि याच्यावर प्रश्न सुद्धा असतात. इनवर्स फंक्शन 12th बोर्ड एक्झाम मध्ये इनवर्स फंक्शनवर आधारित एक थेरम विचारला जात असतो मित्रांनो, किंवा या थेरमवर आधारित प्रश्न विचारले जात असतात. याचे दोन फॉर्म्युले आहेत. dx upon dy is equal to 1 upon dy by dx. Condition is dy by dx is not equal to 0. Second, dy by dx is equal to 1 upon dx upon dy. Condition dx upon dy is not equal to 0. Either this formula or second dy by dx depends on the type of the questions. कारण dx upon dy त्याचा इनवर्स आहे dy by dx आणि dy by dx चा इनवर्स आहे dx upon dy. अशा प्रकारे तुम्हाला इनवर्स फंक्शनचा याचा थेरम प्रूव्ह करण्यासाठी विचारला जाऊ शकतो. 3 गुण तुम्हाला यातून सहज मिळू शकतात मित्रांनो. मित्रांनो त्याच्यानंतर 4th फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ
one function with respect to another function समजा u is a differentiable function of x, v is also the differentiable function of x. Find the derivative of u with respect to v. त्यासाठी अतिशय छान फॉर्म्युला आहे du upon dv is equal to du by dx upon dv by dx. Differentiate u with respect to x, differentiating v with respect to x, and use this formula du upon dv is equal to du upon dx upon dv by dx. अतिशय सोपा फॉर्म्युला आहे, परंतु तुम्हाला जेव्हा विचारलं जाईल 3 गुणांसाठी फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स, तुम्हाला हा फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. एक्झाम्पल दिसं विचारलं जाईल बघा, साइन डिफरन्शिएट साइन एक्स, डिफरन्शिएटिंग साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू लॉग एक्स. म्हणजे बघा साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू लॉग एक्स असं आपण काढायचं आहे. या साइन एक्सला u मानायचा आहे, u इज इक्वल टू साइन एक्स, आणि लॉगला v मानायचं आहे म्हणजे u अँड v. डिफरन्शिएटिंग साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएटिंग लॉग एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजेच du बाय dx dv बाय dx, आणि मग या फॉर्म्युल्यात किंमती टाकायच्या आहेत.